नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रावण घेवड्याची भाजी. श्रावण घेवडा अर्धा बाउल स्वच्छ निवडून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे निवडून घेतलेला आहे. शिरा काढून निवडून घ्यायचा आहे. कोवळ्या श्रावण घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, एक अर्धा बाउल. अशा प्रकारे सर्व शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. या श्रावण घेवड्याच्या शेंगा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. पाणी निथळून घ्यायचं आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये श्रावण घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. या घेवड्याच्या शेंगा हलकेसे डाग पडेपर्यंत तेल आणि मीठ टाकून आपण भाजून घेणार आहोत. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तेल घेतलेलं आहे थोडं. घेवड्याच्या शेंगा छान तेलावर आणि मिठावर परतून घ्यायच्या आहे. अशा शेंगा परतून घेतले की भाजी खूपच चविष्ट होते. 1 मिनिट आपण शेंगा अशाच परतून घेणार आहोत. हलकेसे डाग पडलेले आहेत, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झालं की 1 लहान चमचा जिरे घेतलेले आहे. मोहरी घेतलेली आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून. एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कट करून. 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो मिनिटभर परतून घ्यायचा आहे. एक लहान चमचा हळद घेतलेली आहे. धनिया पावडर घेतलेली आहे. बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. घरगुती लाल तिखट घेतलेला आहे 1.5 चमचा. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त खमंग फोडणी करून घ्यायची आहे. 1 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे. परतून घेतलेल्या श्रावण घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक लहान ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला आपल्या उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. शेंग आपण तेला मिठामध्ये परतून घेतलेली आहे, त्यामुळे मीठ आता बेतानच घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपण ही शेंग शिजवून घेणार आहोत.
अधूनमधून शेंग हलवून घ्यायची आहे. झाकण ठेवूया. झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता भाजी आपली किती छान झालेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. भाजीवर झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे. झाकण काढून पाहूया. शेंग आपली छान शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता. बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे. छान मिक्स करून घेऊया. श्रावण घेवड्याची भाजी आपली झालेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. झाकण ठेवलेलं आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने श्रावण घेवड्याची भाजी आपली झालेली आहे. आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान भाजी आपली झालेली आहे. ही गरम गरम भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.